कुलकर्णीचा मुलगा खेळत होता, त्याने त्या गोट्या तिथेच टाकल्या होत्या, त्याच्यामुळे हा त्याच्यावरनं घसरून पडला. म्हणजे हा बनाव सुद्धा आपण करू शकतो. म्हणजे यापूर्वी देखील मी तुला ही गोष्ट कित्येकदा सांगितलेली आहे, हो की नाही? पुन्हा एकदा सांगते, राजांनी या घरात कमळीला आणलं. कमळी जर का या घरामध्ये टिकली तर मात्र तुमच्या हातची सत्ता गेली. अरे तो फक्त नावाला तुझा नवरा आहे, पण मनाने मात्र तो त्या गौरी बरोबरच आहे. मग असं असताना अशा या नवऱ्याबद्दल सहानुभूती का बाळगायची? का त्याच्याबद्दलच आपण एवढा विचार करायचा? कशासाठी? त्यामुळे तू आता तुझ्या हक्कांचा विचार करायला पाहिजेस. तुला तुझे सगळे अधिकार मिळायला पाहिजेत आणि तू अनिकाला तिचे सगळे अधिकार मिळवून द्यायला पाहिजेस. आणि हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा ती कमळी या घरातनं बाहेर जाईल. मी या घरामधला आपला एक एक शत्रू बाजूला करू पाहते आणि तरच आपला विजय होईल. नाहीतर ही कमळी आहे ना, ती एक दिवस तुला भांडी घासायला लावेल, कळलं? चला आता आपण राजनला घेऊन येऊ. आणि बाळा, तुला माहिती आहे ना तुला काय करायचंय ते? डोंट वरी राणीजी, सगळे अरेंजमेंट मी करून टाकेन. बाबा मला माफ कर. मी खरंच पिणार नव्हतो बाबा. पण बाबा आता माझ्या आयुष्यात काही उरलं नाही हो. काही उरलं नाही. ती मला मागे सोडून निघून गेली. बाबा माझ्या आयुष्यात काही उरलं नाही हो. राजन, ए राजन, तू इथे काय करतोयस? चल आत चल. बघ आईनं कसं तरी होतंय. चल 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 चल. मी आलो. मी आलो. मी डॉक्टरांना बोललो होतो. हे बघ राजन, आता डॉक्टरना कुठे फोन करत बसलायस? चल, आई सारखी राजन राजन करतेय. चल चल चल, आपण जाऊया आईला बघूया. चल 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 चल. हं? काय झालं? बाबा इथे एकटेच. राजन, ऐ बघ, मी आहे. बाबा एकटे नाहीये. मी आहे दादा सोबत, हो की नाही? चल, आई तुझी वाट बघते. हो. आलो बाबा. हा, येतोय तो. काय ढक्कल गाडी? पुढे काय होणार आहे हे तुला सगळं आधीच कळतं की काय? अगं बाई, म्हणजे भविष्यवेत्ताच म्हणायचा तू. पण माझ्या हुशार दादाचं ना मला एक मात्र वाईट वाटतं. किती कंटाळा येत असेल ना रे एकट्याने या पांगुळ गाड्यामध्ये बसायला. म्हणजे असं वाटत राहतं की अरे किती काळ माणसाने असं या ढक्कलगाडीमध्ये एकट्याने काढायचं. आपल्या सोबतीला कोणी असेल तर मी त्याचा सुद्धा विचार केलेला आहे की तुझ्या सोबत कोणाला ठेवायचं बरं. मला असं वाटतं सर्जा बरोबर राज्या कसा होईल? बोलून गेल. राजन, हे सगळं तुझ्याचमुळे घडतंय, कळतंय का? ती गावछाप कमळी जेव्हापासून या घरात आली आहे ना, तेव्हापासून होतंय सगळं. आणि तिला आणलं कोणी? तर तूच. राजन ऐक ना माझं. राजन ऐक ना, मला माहितीये तुझं माझ्यापेक्षा त्या गौरीवर जास्त प्रेम आहे, हो ना? तू कधी विसरलासच नाहीस ना तिला? हा राजन, अरे बायको म्हणून कधी मला मान दिलास? माझ्या भावनांचा विचार केलास? अरे मला काय हवंय काय नको या गोष्टी कधी पाहिल्यास का तू? रागिणी, अरे आता असं काही होणार नाही. ती मला सोडून गेली. आता ती परत कधीच नाही येणार. कोणाबद्दल बोलतोस तू? ती देवळात भेटली गेली मला सोडून. एक मिनिट इकडे बघ. कोण भेटली देवळात? कोण सोडून गेली? राजन, कुणाबद्दल बोलतोयस? इकडे बघ, कुणाबद्दल बोलतोयस तू राजन?
रागीण ए राजन आई इथे काय त्याच्यावर गप्पा काय मारत बसलीस? त्याला आतमध्ये घेऊन जा. अगं आतमध्ये घेऊन जा. आई राजन खोलीच आई आई कुठे सांगते आईला तू उठ आई हळू कुठे आहे? आधी खोलीच समोरच समोर बघ. आई आजोबा आजोबा तुम्ही इथे एकटं काय करायलाय? तुमच्या बरोबर कोणी थांबलं नाही का? निंगे आजोबांना काहीतरी सांगायचंय. नक्कीच काहीतरी होणार आहे बघ. तू एक काम कर, त्यासनी घेऊन आते, मी बघतो आत काय झालंय. राजन एक काम करशील तू ना तुझ्या आईच्या खोली जाऊन बस. मी तुझ्या आईला काढा घेऊन येते. हा जा हळूहळू जा. हा आई पुढे जाऊ नका, थांबा. अरे डॅड 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 आई डॅड, अरे लक्ष कुठे होतं तुझं? पडला असतास ना आता. हे बघ मार्बल्स आहेत खालती. डॅड कसं असं करतोस तू? तुम्ही ठीक आहात ना? आय एम फाईन. काय झालं? ग्रॅनियाची बघ ना, डॅड पडला. नशीब मी टाइमवर आले. बघ ना, कोणीतरी मार्बल्स पाडून ठेवलेत. कोणी पाडले असतील हे? पार्वती ताई, सुगंधा ताई, मनीषा ताई, पार्वती ताई, कोणीतरी या लवकर. लवकर इथे या. हे मार्बल्स इथे कसे काय आले? कोणी टाकलेत? सॉरी मॅडम, माझाच मुलगा इथे गोट्या खेळत होता, पण मी लगेचच त्याला बाहेर खेळायला नेलं होतं. ए गप्पा बस. बाहेर खेळत होता म्हणे. आधी मुळात लहान मुलांना इथे खेळायला घेऊन यायचंच कशाला म्हणते मी? कळत नाही का? तू तरी सांगायचंस ना. आता त्याने ह्या ज्या काही गोट्या सांडलेल्या आहेत, राजन पडला असता. ग्रॅनियाची काम डाऊन. इट्स ओके. तू पण ना लगेच ओरडायला लागते. अगं लहान आहे तो, चुकून पडले असतील त्याच्याकडनं. तो मुद्दाम थोडी डॅडला पाडायला असं करणार आहे, बरोबर की नाही? पार्वती ताई, इट्स ओके, पण त्याला बाहेरच खेळायला सांगा, कारण की इथे नको उगाच. हो डॅड तू पण ना जरा लक्ष दे ना. कमळी बघतेस का? रोज ड्रिंक करून येतो डॅड. आज तर ड्रिंक करून पडला असता तर. आई आई हो हो, आपण भेटू आजीला नंतर. तू चल आधी. आई भेटू नंतर. आई आई डॅड निंगी म्हणते ते खरं असेल काय? हे सगळं अनिकाच मुद्दाम करत असली तर?